पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल अर्थात रूपनंदा थॉट। मी कैलाश बंधू जाधव आज आलेलो आहे आपले मराठी उद्योजक अर्थात प्रकाशजी कांबळे यांच्या उल्हासनगर नंबर 2 येथील SP डेकोर या त्यांच्या शॉप मध्ये मी आलेलो आहे त्यांची मुलाखत घेण्यासाठी। तर चला तर आपल्या मराठी उद्योजकाची आज आपण मुलाखत घेऊया। तर आपण आलोय आपल्या मराठी उद्योजक अर्थात प्रकाशजी कांबळे यांच्या शॉप वरती आणि पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर आणि आपल्या सत्रामध्ये अर्थात वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आणि आमचे मराठी उद्योजक प्रकाशजी कांबळे। तर सर्वात प्रथम कांबळे साहेब तुमचं आपल्या चॅनलवरती मी हार्दिक स्वागत करतो। नमो बुद्धाय। बरं कांबळे साहेब सर्वात प्रथम तर मला अभिमान आहे की आपण आमचे मराठी उद्योजक आहात आणि आपल्या चॅनलवर आज मी आपली मुलाखत घ्यायला आलेलो आहे। तर प्रकाशजी कांबळे यांचं जे शॉप आहे त्याचं नाव आहे SP डेकोर। SP डेकोर आणि हे शॉप जे आहे ते शॉप नंबर 1 गोल्डन कॉम्प्लेक्सच्या समोर न्यू लिंक रोड उल्हासनगर 3 या ठिकाणी हे शॉप आहे। आणि कांबळे साहेब आपण ह्या व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहात? आज मला कमसे 16-17 वर्ष झालेले आहे या कामाला। बरं। आणि पहिल्यांदा आधी जे करत होतो काम मी बरं ते कमसे कम कारागिरी केली 15 वर्ष। कारागिरी म्हणजे जे आता हे शॉप आहे हे शिकलो। बरं। शिकल्यानंतर मी नंतर शॉपचा विचार केला। बरं। तर आपल्याला काहीतरी करायचं आहे जीवनामध्ये, त्यासाठी मी शॉपचा विचार आणला आणि शॉप टाकलं मी। मग आता हा जो पूर्ण सेटअप आहे हा सेटअप आपल्या रेंटवर आहे की स्वतःचा विकत घे? रेंटवर आहे। रेंटवर आहे। बघा कुठल्या पण व्यवसायाची सुरुवात ही आपल्याला छोट्यातनच करावी लागते आणि आज साहेब रेंटवरती हा गाळा घेऊन आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की हा गाळा इथे घेतलेला आहे आणि उल्हासनगर सारख्या शहरामध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी सिंधी कम्युनिटी आहे इतर कम्युनिटीची मक्तेदारी आहे आणि तिथे आपला मराठी माणूस आज ठामपणे त्यांच्या सोबत इथे व्यवसाय करायला उभा आहे। तर हा जो व्यवसाय आहे आपल्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती द्या की काय व्यवसाय आहे? माझा जो घराचे जे इंटिरियर असतात, कार्पेट झालंय, वॉलपेपर झालाय, ग्रास झालेला आहे, फिल्म झाली, ग्रास फिल्म झालेली आहे। घरामध्ये जे जे आपल्या इंटिरियर सामान लागतं ते घर सजवण्यासाठी माझ्याकडे साहित्य असतं ते आम्ही जसं ऑर्डर आले तसे आम्ही सजवून देत असतो त्यांना। म्हणजे 2 रेट आहेत का? होलसेल रेट वेगळा आहे आणि बाकीचा रिटेल रेट वेगळा आहे असं काय आहे का? हो, होलसेल रेट पण आहे आणि रिटेल पण आहे, दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये। मग सध्या आपला जो माल आहे हा उल्हासनगरच्या बाहेर अजून कुठे जातो का? उल्हासनगरच्या बाहेर पण जातो, आपला गोवा जातो, रत्नागिरी जातो आपल्याला। अरे वा। बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जिथे मोठे ऑर्डर भेटतात तिथे जातो आपला। बरेचसे आहे गावगाव जिथे आपल्याला ऑर्डर असतो मोठ्या ठिकाणी। आता माझं कमिशन नगरला चालू आहे, नगर झाल्यानंतर आपल्याला रत्नागिरी आहे, अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपला माल झालेला आहे। म्हणजे इथून मग ते लोक बुकिंग करून घेतात आणि आणि मग तुम्ही इकडनं त्यांना डिलिव्हरी देतो। मग एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा या व्यवसायाला घेऊन? व्यवसायाला घेऊन म्हणजे असा अनुभव, थोडी मेहनत आहे त्यामध्ये। आपण पहिल्यापासून श्रम करत आलेलो 15-20 वर्षापासून। हा अनुभव मला असा आलेला का बाबा याच्या श्रमातून काहीतरी आपण दुसऱ्याचं करण्यापेक्षा आपला उद्योग असला पाहिजे, पूर्ण फ्लच पकडे आपल्याला काही ना काही आपला रोजगार निघतो याच्यामधून। मग ही जो दुकान आहे उल्हासनगर मध्ये हा सुरू करण्याच्या आधी दुसरं कुठे दुकान होतं आधी की डायरेक्टली इथे सुरुवात केली? नाही, आपलं पहिला तिकडे होतं, पाठीमागे होतं, तिकडे दुसऱ्या ठिकाणी होतं। दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे मग नंतर मग इथे आलेलो आपण। इथे येऊन किती वर्ष झाली? इथे झाले मला 3 वर्ष झाले इथे। 3 वर्ष झाले। 3 वर्ष झालेले आहे। तर मित्रांनो 3 वर्षापासून आज आपले मराठी उद्योजक अर्थात प्रकाशजी कांबळे आपला व्यवसाय या ठिकाणी नित्यनियमाने इथे करत आहेत आणि आपण आपल्या मराठी उद्योजकांना या ठिकाणी प्रेझेंट करतोय समाजापुढे, आपल्या लोकांपुढे की आपल्या लोकांना व्यवसाय वाढला पाहिजे, आपल्या लोकांकडे गिरायकी आली पाहिजे। मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की मराठी उद्योजक निर्माण झाले पाहिजे, मराठी लोकांनी उद्योग केला पाहिजे, पण याच्याही पलीकडे आपण त्यांच्याकडे गिराईक म्हणून गेलो पाहिजे। तर आमच्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, तर आमच्या लोकांना व्यवसाय करताना मजा येईल, आणखीन माल भरायला त्यांना हिंमत येईल, आणखीन व्यवसाय वाढवायला हिंमत येईल। काय कांबळे साहेब बरोबर आहे? बरोबर। तर मी आपल्या सर्व प्रेक्षक रसिकांना विनंती करेन की उल्हासनगर मध्ये किंबहुना
आपण ज्या ठिकाणी राहता, जेव्हा जेव्हा आपण घरामध्ये या संबंधित जोही काम काढत असाल तर एकदा आपल्या प्रकाश कांबळे साहेबांचा जो स्क्रीनवरती खाली नंबर येत आहे या नंबरवर त्यांना पहिले संपर्क करा, जेणेकरून आपल्या माणसाला आपण हा जो पर्चेसिंग आहे तिथून आपण केली तर फार बरं होईल. आणि मी आपला शब्द देतो की रूपनंदा थॉट्स या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेव्हा आपण इथे येणार तर ते आपणास डिस्काउंट हे जरूर देते, डिस्काउंट हे करतीलच आणि आपल्या माणसाला आपण सहकार्य केलं पाहिजे. साहेब, आपलं शॉप रोज चालू असतं की कधी बंद होतं पण वार आहे? कंटिन्यू सोमवारी आपल्याला जो असतो अर्धा दिवस बंद असतो आपल्याला. सोमवारी हाफ डे हा, आहे, सोमवारी फक्त half day. सोमवारी हाफ डे आहे. बाकी सर्व दिवस सकाळी किती वाजता चालू होतं? सकाळी 10:30-11च्या दरम्यान आपण चालू. 10:30-11 ते रात्री रात्री 9:30 ला बंद. ओके. 10:30-11 ते 9:30-10 म्हणजे साधारण एक व्यावसायिक 12 तास आपला जो व्यवसाय करतो त्या हिशोबाने 12 तास हे आपला चालू असतो. तरी पण आपलं सोपं पडावं म्हणून मी सांगतो की अगदीच उल्हासनगर 2 नंबर मध्ये जो नेहरू चौक आहे तिथून आपण पुढे आलो तर पंजाब नॅशनल बँक आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अगदी 8-10 दुकानं सोडली की मोठं पिंपळाचं झाड आहे, त्याच्या बाजूलाच आपला हे शॉप आहे. आणि दुसरा जो रस्ता आहे नेहरू चौकातूनच आपण ह्या बाजूने आलो दुसऱ्या बाजूने तर कल्याण जनता सहकारी बँक लागते. अगदी त्याच्या समोरची जी गल्ली आहे तिथे हा आपला शॉप आहे. तर कांबळे साहेब, आपण आपल्या चॅनलवर आलात, आपण मुलाखत दिली आणि आपण आजपर्यंत करत असलेल्या परिश्रमाला आणखीन यश मिळो ही आपल्या चॅनलच्या वतीनं आणि आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी आपल्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपली मुलाखत थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.